नमस्कार. स्ट्रेट टॉक मध्ये सर्वांचं स्वागत. मी सतीश कदम लाईव्ह कोकण एक्सप्रेस मध्ये आपलं स्वागत करतो आहोत. आपला आजचा विषय आहे निकालाचा ट्रेंड काय असू शकतो, मतदानाचा ट्रेंड काय होता, या विषयावर आपण फोकस करणार आहोत. कोकणच्या काही लढतींवर आपण फोकस करणार आहोत, ज्यामध्ये अर्थात रत्नागिरी जिल्ह्याचा आपण पहिल्यांदा विचार करूया. या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या प्रमुख लढती आहेत त्यामध्ये चिपळूणची लढत महत्वाची मानली जाते. यामध्ये एकमेव लढत आहे ही जिल्ह्यातली राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत यादव ज्यांनी रोजगाराचा मुद्दा घेऊन लोकांमध्ये गेले, जनतेमध्ये गेले आणि वोटिंग अपील केलं. तर विद्यमान आमदार शेखर निकम यांनी विकासाचा मुद्दा म्हणजे त्यांनी केलेली विकास कामं गेल्या 5 वर्षातील आणि डेव्हलपमेंटची कामं याबद्दल त्यांनी लोकांमध्ये जाऊन आपला प्रचाराचा मुद्दा ठेवला होता. आता 19 मतदान पाहिलं रत्नागिरी जिल्ह्यात ते 62 आणि त्याच्यावर काही पूर्णांक आपण आहेत. आणि चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदानाचा टक्का काढला तो साधारण 68% मतदान झाले. थोडक्यात 3 ते 3.5% मतदानाच्या टक्क्याची यामध्ये भर पडली. आता लोकांमध्ये चर्चा जे साधारण ट्रेंड होता 64-65% होतो, त्यामध्ये 3.5-4% मतं वाढली ती कुठे जातील. एक त्याच्यामध्ये मुद्दा एक आहे याच्यातला विश्लेषण करण्याचा, की जी 3-3.5% वाढली ती पॉप्युलेशन नुसार वाढली असावी किंवा वाढली आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे हा जो ट्रेंड वाढला आहे तो मतदार बाहेर पडले म्हणून वाढलाय का, ही लोकांमध्ये चर्चा आहे. तर ती कुठे जाते आणि वाढीव जे मतदान आहे ते कोणाला जास्त बेनिफिशियल ठरू शकतं, फायदेशीर ठरू शकतं. एक काल चित्र पाहायला मिळालं जेव्हा मतदान की बूथची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर चिपळूण शहरामध्ये दिसून आली, देवरुखमध्ये पण दिसून आली, शहरामध्ये दिसून आली. बूथची संख्या, लोकांनी उत्साहाने मतदान केलं आणि मुद्दे पाहायला मिळाले तर तसे सगळे स्थानिक पातळीचे मुद्दे होते. म्हणजे राज्यस्तरीय मुद्दे हे फार कमी होते, पण स्थानिक पातळीचे मुद्दे जास्त हाताळले गेले. ज्यामध्ये पुराचा प्रश्न हाताळला गेला, रोजगाराचा प्रश्न हाताळला गेला, इथल्या कामांचा प्रश्न हाताळला गेला आणि एकूणच संपूर्ण या भागातील काही प्रश्न आपण घेऊन जाणार आहोत. याबद्दल दोन्ही उमेदवारांमध्ये एक प्रचार यंत्रणा राबवली गेली. दुसरा मुद्दा यामध्ये होता की मोठ्या प्रमाणावर प्रचार यंत्रणा यावेळी राबवली गेली दोन्ही भागात. अर्थात या प्रचार यंत्रणेचा विचार केला तर एक नवीन टेक्नॉलॉजी पण अडॉप्ट केली गेली. हे एक फार वैशिष्ट्य आपल्याला म्हणावं लागेल. नवं तंत्रज्ञान आणलं गेलं ज्याच्यामध्ये एआयचा पण वापर केला गेला. त्याच्यामध्ये छोटे छोटे रील्स बनवले, शॉर्ट फिल्म बनवले होते, ऍडव्हर्टाईज बनवले गेले आणि मोबाईल क्रांतीचा पण मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला. दोन उमेदवारांची जे प्रचार यंत्रणा याच्यामध्ये एक फरक दिसून आला. तर प्रशांत यादव यांची जी प्रचार यंत्रणा होती त्यांनी मोठे लीडर बोलवले होते, ज्यामध्ये स्वतः जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष त्यांच्या पक्षाचे आले होते. त्याच्यानंतर अमोल कोल्हे आले होते. त्या अगोदर म्हणजे इलेक्शन जाहीर करण्या अगोदर स्वतः शरद पवार येऊन गेले होते. तर प्रशांत यादव यांच्यानंतर म्हणजे शेखर निकम यांच्या प्रचार यंत्रणामध्ये तसे फार त्यांनी बोलवले नाहीत, हा मुद्दा आहे. मोठ्या सभा घेतलेल्या नाहीत. एक अपवाद छोटा सभेचा घेतला तो नारायण राणे यांचा, तर तसं काय फार मोठ्या सभा घेतल्या नाहीत. एक सिने ऍक्टर त्यांनी बोलवले होते, परंतु त्या कॉर्नर सभा झाल्या. ती काही मोठी सभेमध्ये घेणं त्यांनी टाळलं. तर त्यामध्ये हा एक मुद्दा फार मोठा दिसून येतो. आणि चिपळूण आणि संगमेश्वर याचा विचार करता इथे जे मतदान झालंय हे मतदान कोणाकडे वळेल यावर यावर फार फोकस करण्यात येतोय. कारण हेच मतदान जसं दुसरा मुद्दे निर्णायक ठरतील, हे सुद्धा मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता दाट आहे. आणखी एक मुद्दा आपल्याला नमूद करायचा आहे, ते सांगायचा आहे, तो म्हणजे आउटसोर्सिंग मतदान. म्हणजे याचा अर्थ असा आहे की लोकल लेवलला जे लोक आहेत इथे स्थानिक जी जनता आहे त्यांनी तर मतदान केलेलेच आहे, परंतु दोन्ही उमेदवारांकडून बाहेरचे मतदान सुद्धा मोठ्या प्रमाणावर केलं गेलेलं आहे आणि त्याची संख्या काही हजारो मध्ये आहे आणि ज्याची तयारी केली. तर हे नमूद करायचं आहे
की लोकल लेवलला जे मतदान शिवाय जे बाहेरचं आउटसोर्सिंग मतदान करून घेण्यात आलेलं आहे, हे मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता अधिक आहे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा परत मला इथे नमूद करायचा आहे, की गेल्या 3 ते 4 दिवसात म्हणजे कालचं इलेक्शन चा तारीख त्याच्या अगोदर एक 16-17 पासून जे 72 तासामध्ये जे काही केलं गेलंय या संदर्भात सगळ्या यंत्रणांबाबत जे एवढ्या दिवस करण्यात आलं नव्हतं ते गेल्या 72 तासामध्ये जे करण्यात आलेलं आहे, हे 72 तास फार महत्वाचे आहेत या संमिश्र आणि चिपळूणचा उमेदवार किंवा नेता निवडण्यामध्ये, आमदार निवडण्यामध्ये. या 72 तासामध्ये जे केलंय आणि त्याच्यामध्ये जो सरस ठरलाय तो तो निश्चितच हा निवडून येऊ शकतो, हे मात्र नक्की आहे. आणि यामध्ये आपण प्रत्येकाने अनुमान लावावं नेमकं कुणी काय केलंय ते. यानंतर येतं ती राजापूर आणि ची विधानसभा क्षेत्राची, ज्याच्यामध्ये राजन साळवी आहे. राजन साळवीच्या समोरच उभे आहेत ते किरण सामाने. इथं शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना आहे. शिवसेना अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जे राजन साळवी उमेदवार आहेत आणि किरण सामंत म्हणजे शिंदे गट शिवसेना उभे आहे. तिसरा उमेदवार आहे जो अविनाश लाड जे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आहेत. अर्थात अविनाश लाड यांची ही तिसरी निवडणूक आहे. दोन्ही वेळा ते पराभूत झालेत, पण ते काँग्रेसच्या तिकिटावर पराभूत झाले आणि आता ते बंडखोर म्हणून निवडणूक लढवत आहेत. तर अविनाश लाड यांना दुर्लक्षण करून चालणार नाही. अविनाश लाड यांचा त्यांचा स्वतःचा एक बेस आहे आणि कुणबी समाजाची मताधिक्य त्यांच्याकडे वळण्याची शक्यता ही दाट आहे. त्यामुळे ते किती मतं घेतात हा पण मोठा मुद्दा ठरणार आहे. राजन साळवी हा ग्राउंड लेवलवरचा कार्यकर्ता असलेला व्यक्ती आहे. ते 3 वेळा आमदार राहिलेले आहे आणि राजन साळवी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं तिथे वर्चस्व जास्त प्रमाणात आहे हे नाकारून चालणार नाही. शिवाय त्यांना काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या पक्षाची मतं आहेत तीही त्यांच्याकडे होऊ शकतात. ह्यातली काही मतं स्प्लिट होण्याची शक्यता निश्चितच आहे. जी काँग्रेसची मतं आहेत ती काही प्रमाणात अविनाश लाड यांच्याकडे जाऊ शकतात. पण बरेचसे मतदान एक महाविकास आघाडीचा घटक म्हणून राजन साळवीकडे जाण्याची शक्यता दाट आहे. किरण सामंत शिवसेनाची आहेत मतं, भाजपची मतं आहेत आणि त्यांच्या मित्रपक्षाची मतं आहेत. परंतु ही काटेकी टक्कर आहे आणि या ठिकाणी कदाचित अविनाश लाड यांच्या मतावरच ही शक्यता आहे की राजन साळवी आणि किरण सामंत यांना काय मताधिक्य किंवा निवडून येण्याची शक्यता कोणाला अधिक होऊ शकते याबद्दल निर्णय पुढे नोंद येऊ शकते. तिसरं आहे ती अर्थात रत्नागिरीची हॉट सीट म्हणावं लागेल. किरण सामंत उदय सामंत आणि बाळ माने, सुरेंद्र माने जे अनेक वर्ष भाजपचे पदाधिकारी आमदार राहिलेले आहेत. अनेक वर्ष त्यांनी भाजपसाठी काम केलेलं आहे आणि आता निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला. उमेदवारी त्यांना मिळाली. जे उदयवानी इच्छुक होते उभाटामध्ये त्यांना माघार घ्यावी लागली. पण त्याचबरोबर जे उदय सामंत आहेत ते पालकमंत्री राहिलेले आहेत, उद्योगमंत्री राहिलेले आहेत. ते 2004 पासून 5 पासून इलेक्शन लढवत आहेत आणि सातत्याने त्यांनी हा ट्रेंड कायम ठेवलेला आहे. ते मोठे आव्हान आहे. ते पूर्वी शिवसेनेत होते, एक संघ शिवसेना होती त्यावेळी. नंतर शरद पवार यांच्या पक्षामध्ये राष्ट्रवादीमध्ये गेले. पुन्हा ते आता शिवसेनेमध्ये आले, शिंदे गटामध्ये सामील झालेले आहे आणि इथे काटेकी टक्कर मानली जाते. बाळ मानेंना अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे मोठा पक्षाचा आहेच, केडर बेस आहे. शिवाय असं सांगितलं जातं की भाजपची काही मतं त्यांच्याकडे वळली जातील. अर्थात ह्या विषयाचं खंडन भाजपच्या तिथल्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे की बाळाने फेक नेरेटिव्ह सेट करतात म्हणून. परंतु आता ह्या निकाला दिवशी काय होईल हे समजून येईल. अर्थात ही अतिशय अटीतटीची आणि घासाघाशीची ही लढत आहे हे दिसून येत आहे आणि सगळ्याच दृष्टीने म्हणजे साम दाम दंडभेद ह्या पद्धतीने ही निवडणूक लढवली गेली असं सांगितलं जात आहे. यानंतरची जी लढत येते ती गुहागरची लढत येते, जिथं भास्कर जाधव हे स्वतः उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे. त्यांच्या समोर राजेश बेंडल अतिशय नवखा उमेदवार आहे. राजेश बेंडल यांचे वडील आमदार होते आणि त्यामुळे त्यांनाही राजकीय पार्श्वभूमी आहे. ते नगराध्यक्ष होते नगरपंचायत, गुहागर नगरपंचायतचे. ते कुणबी समाजाचे प्रतिनिधित्व करतात आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे गुहागरमध्ये 65% वर कुणबी समाज आहे आणि हेच सगळं हेरून ओळखून
बहुतेक शिवसेना शिंदे गटाने किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना ही उमेदवारी दिली आणि पक्षात सामील करून घेतलं. त्यांच्या प्रचारार्थ ठाण्याची सर्व टीम एकनाथ शिंदे यांची सर्व टीम 20 दिवस जवळजवळ 15-20 दिवस ठाण मांडून होती आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा राबवली. सर्व दृष्टीने ती यंत्रणा राबवली गेली आणि भास्कर जाधव यांच्यासमोर आव्हान उभं केलं गेलं. याला थोडासा पार्श्वभूमीचे सहदेव बेटकर या अगोदर त्यांनी राष्ट्रवादीमधून निवडणूक लढवली होती. केवळ 15 दिवसात 52,000 त्यांनी मतं घेतली होती. कदाचित हा फॅक्टर लक्षात घेऊन राजेश बेंडल यांना रिंगणात उतरवलं गेलेलं आहे आणि कुणबी समाज किती त्यांना पाठिंबा देतोय किंवा किती त्यांच्यामध्ये सहभाग येतो हे पाहणं ठरेल. भास्कर जाधव यांच्यासाठी ही नवी इलेक्शन आहे. त्यांनी अगोदर सर्वच इलेक्शन लढवलंय आणि पूर्वी ते राष्ट्रवादीमध्ये होते, त्या अगोदर शिवसेनेमध्ये होते, पुन्हा आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये ते दाखल झालेले आहेत आणि ही खरं तर सीट भाजपची सीट होती, परंतु नातूंचं तिकीट कट करून किंवा डावलून आता राजेश बेंडल येणार आहे. त्यामुळे भाजप काही प्रमाणात नाराज होता, परंतु आपण नाराज नाही असा ते दावा करतायत. त्यांचा सपोर्ट किती मिळेल यावरच पुढची गणित आहेत आणि त्याचा निकाल परवा समजूनच येईल. आणि रत्नागिरीतले एक खेडमधली फार महत्वाची इलेक्शन आहे ज्याच्यामध्ये रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम आणि संजय कदम हे एकामेकांच्या उभे ठाकलेले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना, जी शिवसेना विरुद्ध शिवसेना, इथेही सामना आहे. दोघांची एक तगडी फाईट बघायला मिळणार आहे. अर्थात योगेश कदम यांनी विकासाची कामं केल्याचा त्यांनी सांगितलं जात आहे, दावा केला जात आहे. म्हणून रामदास कदम यांनी मध्यंतरी भाजपवर प्रचंड टीका केली. भाजपचे चव्हाण जे आहेत त्यांच्यावर प्रचंड मिनिस्टर आहेत त्यांच्यावर पण मोठ्या प्रमाणात टीका केली. तिथले जिल्हाधीशावर टीका केली आणि ऐन निवडणुकीच्या काळात पण टीका केली होती. त्यामुळे भाजप प्रचंड नाराज झाला होता. परंतु आता काय होते ते पाहायला लागेल. आणि या बाजूला म्हणजे संजय कदम यांच्या बाजूला रामदास कदम यांचेच सख्खे भाऊ अप्पा कदम त्यांच्या पाठीमागे उभे आहेत. सर्व दृष्टीने त्यांना सपोर्ट करतायत. त्यामुळे ही पण लढत पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. परंतु आता 23 तारखेला ह्या सर्व गोष्टी क्लिअर होतील. तुर्तास एवढंच आपण निकालाची वाट बघणार आहोत. धन्यवाद.